निवडणुकीमध्ये मतदारांचा विश्वास संपादित करण्याकरता उमेदवार वेगवेगळी शक्कल लढवत असतात आणि अशातच मुंबईमध्ये शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 208चे उमेदवार विजय लिपारे यांनी मतदारांना स्टॅम्प पेपरवर आश्वासन दिलेलं आहे आणि या स्टॅम्प पेपरची प्रचार पत्रकते मतदारांना वाटतायत। त्याचबरोबर आपल्याला निवडून देण्याचं आवाहन मतदारांना ते करतायत। सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादित करण्यासाठी मुंबईतील एका उमेदवाराने आपण पाहतोय की स्टॅम्प पेपरवरती आपल्या मतदारांना त्यांची आश्वासनं जी आहेत ती दिलेली आहेत आणि ती पूर्ण करायचा ध्यास जो आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे। आपल्यासोबत विजय लिपारे आहेत, शिवसेनेचे उमेदवार। आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्या हातामध्ये आपण इथे पाहत असाल हे स्टॅम्प पेपर आहेत आणि हे स्टॅम्प पेपरचं ते त्यांनी प्रचारपत्रक देखील केलेलं आहे आणि ते सर्व मतदारांना देत आहेत आणि मतदारांपर्यंत आपला संपूर्ण विकासाचा अजेंडा जे आहे ते पोहोचवताना ते दिसतात। आपण थेट त्यांच्याशी बोलूया। या स्टॅम्प पेपरवरती देण्याची कल्पना कशी सुचली आणि स्टॅम्प पेपरवरती तुम्ही काय काय माहिती जी आहे ती दिलेली आहे? नमस्कार, मी विजय लिपारे, प्रभाग क्रमांक 208 मधून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन सेना आणि RPI महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवित आहे। मी एकनाथजी शिंदे साहेबांनी जसा माझ्या एका कार्यकर्त्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला खरा उतरण्यासाठी आज मी या प्रभागात काम करते। गेली अनेक वर्ष मी काम करतोय, परंतु गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी ज्या पद्धतीने या प्रभागाचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो अजिबात काही झालेला नाही आहे। आजही लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत ह्या प्रत्येकाला काही ना काही समस्यांना सामोरे जावं लागते। लहान मुलांसाठी चांगले उद्यानं नाही आहेत, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काही चांगले मैदानं देखील नाही आहेत। त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये सुविधा उपलब्ध नाहीत, मैदानामध्ये घाण साचलेली असते, त्याच्यामध्ये अनेक काही गोष्टी इलिगल एलिमेंट्स वगैरे चालू असतात। परंतु या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीला त्याचं काही देणं घेणं नाही। प्रचारपत्रक तुमचं स्टॅम्प पेपरचं मतदारांकडे पोहोचता तर त्यांची काय प्रतिक्रिया असते? तुम्ही अशा प्रकारे स्टॅम्प पेपरवर येतात ते त्यांनी विचारलं की तुम्ही जर निवडून आलात तर हे कंपल्सरी करून देणारच का आमची काम? मला खूप ठिकाणून कंपल्सरी म्हणजे असं तुम्ही हे देणार का नाही अशा तर कुठूनही एका ठिकाणून प्रतिक्रिया आलेली नाही आहे। कारण मला अशा प्रतिक्रिया आल्या आहेत की तुमच्यासारखा माणूस विश्वासू माणूस आहे, त्यामुळे तुम्ही जे बोललात आणि स्टॅम्प पेपरवर तुम्ही गॅरंटी घेतली आहे तर तुम्ही 100% ह्या गोष्टी करून द्याल। आपण इथे पाहतोय की हे स्टॅम्प पेपर आहे आणि प्रचारपत्रक आहे त्यावरती स्टॅम्प पेपरचा फोटो जो आहे त्यांनी छापलेला आहे आणि हे ते सर्व मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत। त्यांचा विश्वास आहे की ह्या स्टॅम्प पेपरच्याद्वारे प्रचार केल्यावरती मतदार जे आहेत त्यांना नक्कीच निवडून देतील। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।